हाय मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? मस्त आहात? मजेत आहात? एक नंबर आहात? मित्रांनो, आज आपण फ्रेजचा व्हिडिओ घेणार आहोत आणि तो फ्रेज आहे सी. सी म्हणजे पाहणे होते, पण सी सोबत जर आपण दुसरे एखादे शब्द जोडले, तर त्याचा एक अर्थच वेगळा तयार होतो. त्याला फ्रेज म्हणतात. आणि फ्रेज फ्रेज सोबत जर आपण इंग्लिश बोलली ना, तर असं अट्रॅक्टिव्ह वाटते ना, असं 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 एक नंबर असं खूपच अट्रॅक्टिव्ह वाटते. आता कसं सांगू? कधी कधी आपले शब्द पाठांतर होत नाही. आपल्याला वेळेवर आठवत नाही, पाठांतर पण होत नाही, लक्षात पण राहत नाही. पण फ्रेज फ्रेज जर लक्षात ठेवले ते एका शब्दात एका फ्रेज मध्ये 10 अर्थ तयार होतात. म्हणजे एका दणक्यात दोन तुकडे मला काम आहे. त्यामुळे फ्रेज जर न बोललं असं अट्रॅक्टिव्ह वाटते, असं मस्त वाटते आणि फ्लुएंट सुद्धा वाटते. फ्रेज म्हणजे काय? एखादी शब्द असतो, त्या शब्दासोबत दुसरा शब्द जोडला असता त्याचा अर्थच वेगळा तयार होतो. त्यालाच फ्रेज म्हणतात. फॉर एक्झाम्पल सी 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 वाले फ्रेजेस आज आपण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल 6 प्रकारचे आहेत. सी सोबत सीचे फ्रेज 6 आहेत. त्यातला आपण एक एक पाहू. पण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती फर्स्ट टाइम येईल तर सबस्क्राईब करायला तर विसरू नका. ठीक आहे. सी 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 आउट, सी टू, सी ऑफ, सी इंटू आणि सी थ्रू. असे आपले 6 फ्रेजेस. असे आपले 6 फ्रेजेस आहेत. पहिला फ्रेज आहे सी इन. सी इन म्हणजे स्वागत करणे. सी इन म्हणजे स्वागत करणे. आणि बघा हा फ्रेजचा अर्थ सांगतो. सी म्हणजे पाहणे, इन म्हणजे आत. सी म्हणजे पाहणे, इन म्हणजे आत. तर सी इन म्हणजे स्वागत करणे, इन म्हणजे आत पाहणे. आपण पाहू तेव्हाच त्याला अंदर येऊ देऊ म्हणजे स्वागतच करत आहोत. सी इन म्हणजे स्वागत करणे. जसे की फॉर एक्झाम्पल, वी विल सी in the new year with a grand party. We will see in the new year with a grand party. आम्ही आता नवीन वर्ष येतच आहे ना, आम्ही नवीन वर्षाची अशी मजेदार पार्टीनं स्वागत करू. नवीन नवीन वर्षाचा स्वागत आम्ही मजेदार पार्टीनं करू, असं त्याचा अर्थ आहे. वी विल सी इन द न्यू इयर विथ ए ग्रँड पार्टी. ठीक आहे. सोबतच सी आउट. सी आउट. सी याच्यामध्ये ही जी लाईन आहे याच्यामध्ये संबडी कोणाचं तरी नाव टाकणे, कोणीतरी असते त्याच्यामध्ये संबडी आउट म्हणजे दरवाजापर्यंत सोडून येणे. कोणाला तरी त्या दरवाजापर्यंत सोडून येणे म्हणजे दरवाजापर्यंत सोडून येणे. आपण त्याला म्हणतो ना, दरवाजापर्यंत सोडून येणे, आउट करणे. जसे की सी सॉ मी. सी सॉ मी. आता सीच्या पास्ट टेन्स सॉ होते. सी सॉ मी आउट. सी सॉ मी आउट. हा बघा, शी सॉ, इथे समबडी म्हणतो तो हाय आउट. शी सॉ मी आउट. तिने मला दरवाजापर्यंत, ती मला दरवाजापासून सोडून आली. दरवाजापर्यंत सोडून आली, दरवाजापासून ती सोडून आली मला. सी टू म्हणजे ध्यान ठेवणे, लक्षात ठेवणे. सी टू म्हणजे लक्षात ठेवणे किंवा ध्यानात ठेवणे. ध्यान ठेवणे, लक्ष ठेवणे. जसे की तनु तनु सी टू युअर ग्रँडफादर अंटिल आय रिटर्न. तनु सी टू युअर ग्रँडफादर अंटिल आय रिटर्न. तनु तू आपल्या आजोबाची काळजी घे, लक्ष ठेव त्यांच्याकडे, ध्यान दे, काळजी घे, मी वापस येतपर्यंत. तनु तू आजोबांची काळजी घे. तनु सी टू युअर ग्रँडफादर अंटिल आय रिटर्न. अंटिल आय रिटर्न. सी टू या फ्रेजचा अर्थ होता म्हणजे ध्यान ठेवणे, लक्ष ठेवणे. सोबतच सी ऑफ. सी ऑफ सी ऑफ म्हणजे दूरपर्यंत पाठलाग करणे. सी ऑफ म्हणजे दूरपर्यंत पाठलाग करणे किंवा विदा करणे. विदा करणे म्हणजे विदा करणे किंवा दूरपर्यंत पाठलाग करणे. विदा नाही करतो का आपण? नवरीची विदाई होते, विदाई नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी. तेव्हा आपण तिला विदाई म्हणतो ना, तेच विदा करतो ना, म्हणजे तिला
जसं आपण स्वागत केला, सीन केला, त्याच्यानंतर आपण त्याला आपण घरी येण्यासाठी आपण स्वागत करतो. तसं त्याला तो आपल्या गावी जात असतो तेव्हा आपण त्याला त्याच्या त्या स्टेशन पर्यंत किंवा त्या बस स्टॉप पर्यंत आपण त्याला विदा करतोच ना. विदा करतोच ना, तो वाला विदा. सी ऑफ म्हणजे विदा करणे किंवा दूरपर्यंत पाठलाग सुद्धा करणे. पाठलाग करणे पण होते दूरपर्यंत. जसं की एखादी शिकाराची करते, पाठलाग करते तसं. फॉर एक्झाम्पल दूरपर्यंत पाठलाग करणे आणि विदा करणे. आणि पहिलं विदा करण्यावाला सेंटेन्स बघू. आय वेंट टू स्टेशन टू सी हिम ऑफ. आय वेंट टू स्टेशन टू सी हिम ऑफ. मी त्याला सोडायला स्टेशन पर्यंत गेलो. म्हणजे विदा करायला गेला तो स्टेशन पर्यंत, बस स्टॉप पर्यंत जातोच ना. बस त्याला आपण मराठीमध्ये सार करणे होतं. सार पाच आठवला. सार करणे म्हणजे विदा करणे म्हणजे सार करणे. सार करण्याच्या अर्थ तुम्हाला समजलं तर माहिती नाही. मी ज्यावेळेस छोटच होतो, मी गावी जात होतो त्यावेळेस आम्हाला आमच्या आजोबा बस स्टॉप पर्यंत येत होते सार करासाठी. पण तुम्ही का बरं येतात तर ते म्हणायचे तुला सार करासाठी येतो. तो सार आहे. विदा करणे म्हणजे सार करणे. तिथपर्यंत सोडून येणे. तिथून तू जा आपल्या घरी, मी आपल्या घरी जातो. ते सार करणे. ते कसं आय वेंट टू स्टेशन टू सी हिम ऑफ. मी त्याला सोडायला स्टेशन पर्यंत गेलो. दुसरा दूरपर्यंत पाठलाग करणे, त्याचा दुसरा एक्झाम्पल म्हणजे सी ऑफचाच दुसरा एक्झाम्पल. द डॉग सॉ द कॅट ऑफ. द डॉग सॉ द कॅट ऑफ म्हणजे कुत्र्याने मांजराची दूरपर्यंत पाठलाग केला. द डॉग सॉ द कॅट ऑफ. द डॉग सॉ द डॉग सॉ द कॅट ऑफ. कुत्र्याने मांजराची दूरपर्यंत पाठलाग केला, पिछा केला. सी इंटू म्हणजे चौकशी करणे. सी इंटू म्हणजे चौकशी करणे किंवा जांच करणे, पडताळ करणे, अनालायसिस करणे. सी इंटू C2 म्हणजे लक्षात ठेवणे. आपण त्याला टेक केअर सुद्धा म्हणतो. सी इंटू म्हणजे चौकशी करणे, ज्याला आपण अनालायसिस सुद्धा म्हणतो. ते कसं अनालायसिस आणि टेक केअर हे नॉर्मल शब्द झाले. फ्रेश सोबत जर बोललं तर कसं अट्रॅक्टिव्ह वाटते, मस्त वाटते. म्हणून थोडं फ्रेश शिकण्याचा प्रयत्न करा. सी इंटू म्हणजे चौकशी करणे, जांच करणे, अनालायसिस करणे. जसे की द पोलीस आर सीइंग इंटू द केस. द पोलीस आर सीइंग इंटू द केस. द पोलीस आर सीइंग इंटू द केस म्हणजे पोलीस केसची चौकशी करत आहे किंवा अनालिसिस करत आहे. पोलीस द पोलीस आर सीइंग इंटू द केस. पोलीस केसची चौकशी करत आहे. ज्या टेज मधलं असेल त्या टेज मध्ये ट्रान्सफर करायचं काही मोठी गोष्ट नाही. जसं काय द पोलीस आर सीइंग इंटू द केस. पोलीस केसची चौकशी करत आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आहे. असं त्याच्यानंतर आहे सी थ्रू म्हणजे आरपार किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहिले. आता इथे जागा नसल्यामुळे मी त्याचं एक्झाम्पल नाही लिहिलं, तर तोंडाना म्हणतो, लक्ष द्या. पण याचा अर्थ होते सी थ्रू म्हणजे आरपार होते किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहणे, टिकणे. असे दोन अर्थ होतात. आरपार म्हणजे जसे की आय कॅन आय कॅन सॉ आय कॅन सी आय कॅन सी आय कॅन सी थ्रू कर्टन. आय कॅन सी थ्रू द कर्टन म्हणजे मी पडद्याच्या आरपार पाहू शकतो. तो आरपार. सी थ्रू म्हणजे आरपार. आय कॅन सी थ्रू द कर्टन म्हणजे मी पडद्याच्या आरपार पाहू शकतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहण्याचा अर्थ आय प्रॉमिस आय सी थ्रू द वर्क. आय प्रॉमिस आय सी थ्रू द वर्क म्हणजे मी वादा करतो, प्रॉमिस करतो की मी कामाच्या शेवटपर्यंत राहील. टिकून राहणे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहणे किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहणे असं याचा अर्थ होते. कशाचा? सी थ्रूचा. या प्रकारचे सीचे फ्रेजेस होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणीकडे मित्रमैत्री झालं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झालं,
मामा मामीचे मामा आत्याचे मामाचे मामीचे पोरं असते पोरी असते त्यांना शेअर करा. सर्वांना शेअर करा. मित्रांना करा मैत्रिणींना करा. करा. नमस्कार.